धुळे तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई, जनावरे चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड। धुळे तालुका पोलिसांनी जनावरे चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करत 4 आरोपींना अटक केली आहे। सलग 4 दिवस धाडसी कारवाई राबवत पोलिसांनी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात सापळा रचून ही मोठी कामगिरी बजावली। मिळालेल्या माहितीनुसार धुळे तालुका पोलीस ठाणे येथे दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। तक्रारदाराच्या गोठ्यातून सुमारे 1,33,000 रुपयाच्या 6 म्हशी आणि 2 पारडे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची नोंद करण्यात आली होती। गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक श्री धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला। तपास पथकाने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात शोध मोहीम राबवत सलग 5 दिवसाच्या पाठपुराव्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेण्यात आले। या यशस्वी कारवाईमुळे ग्रामीण भागातील जनावरे चोरीच्या घटनांना आळा बसेल असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे। धुळे तालुका पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वस्व कौतुक होत आहे। न्यूज 19 नेशनसाठी ब्युरो रिपोर्ट, धुळे। महाराष्ट्रातील व आपल्या आजूबाजूच्या परिसरातील नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज 19 नेशन चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। PI धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन। धुळे तालुका पोलीस स्टेशनने अतिशय चांगली कामगिरी बजावली। त्याच्यामध्ये 21 तारखेला बोरविहीर टोल नाक्याजवळ 106 गट नंबर शिवारातून गवळी यांच्या म्हशी 8 म्हशी जवळपास 6 मोठ्या आणि 2 लहान अशा चोरीला गेलेल्या होत्या। या बाबतीत धुळे तालुका पोलीस स्टेशनला FIR दाखल झाली। धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने अथक प्रयत्न करून पूर्ण मराठवाडा परिसर पिंजून काढला आणि ह्या 8च्या 8 म्हशी सुखरूप अशा मिळवलेल्या आहेत। याच्यामध्ये एक चांगली मोठी गँग निष्पन्न झाली आहे। 3 वाहन प्रथमदर्शनी डिटेक्ट आहेत। एकूण सद्यस्थितीत गुन्ह्यामध्ये 4 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि इतर आरोपींचा शोध चालू आहे आणि चोरीला गेलेल्या म्हशी सुखरूप अशा परत मालकाच्या ताब्यात धुळे पोलिसांनी, धुळे तालुका पोलीस स्टेशनने मिळवून दिलेले आहेत। या टीममध्ये हवालदार उमेश पवार, ललित खळगे, शिरसाट, पावरा, मुंडे, देसले आणि इतर सर्व टीमने अतिशय चांगली मेहनत घेतलेली आहे आणि हा गुन्हा डिटेक्ट केला आहे। याच्यासाठी आम्हाला माननीय SP साहेब, देवरे साहेब यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे। ॲडिशनल SP सरांचं, देवरे साहेब तसेच ADPO साहेब यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळालं आहे आणि अशा पद्धतीने अवघ्या एका आठवड्याच्या आत अतिशय चांगली कामगिरी बजावत जवळपास 2000 किलोमीटरचा प्रवास करून टीमने हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। एकूण 3 ठिकाणांहून थेट नांदेड, परभणी, जालना, बीड अशा परिसरात, कोपरगाव इथपर्यंत जाऊन या मशीनचा शोध घेऊन सर्व टोळी निष्पन्न केलेली आहे।